सुटतो का येऊन जाऊन हट तो कोण्या जातीचा आहे रे ते, कोण्या वाड्याचं आहे रे ते. अरे तू कोण्या वाड्याचा आहे हे आधी आईला विचार, मीडियावाल्या जवळ घ्यायचं. अगं आई मी कोण्या जातीचा आहे हे विचारलं, बिचारी सांगेन ती सत्य. आजी हे महत्वाचं मला बोलायला होते. मोकळ्याला म्हणजे मी पहिल्या दिवशी मोकळ्याला भेलो नाही ना. आता काय आता किती स्थानिक पातळीवर रे आधी सर्व महामानवांना हे करून मानाचा मुद्रा करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. कारण तुम्ही जे बोलता मोकळं बोला, खुलं बोला, उघडं बोला. कारण माझं आणि त्या मोकळ्याचा एक इतीचं अंतर आहे. हा त्याच्यामुळं त्या गोष्टी काही मी माझ्याकडं आज तर तुम्ही लाखांनी लोक आहेत माझ्या मागं. ज्या वेळेस पहिली वाईट पडली माझी, पहिल्या जर सुरुवात केली असेल तर बटुळे बाबांनी उश्याला सुरुवात केलेली. उश्याला, पायथ्याला पण नाही, उश्याला सुरुवात केलेली पहिली सुरुवात. नंतर मग आपलं झाली सुरुवात, समजा थोडं मोकळं झालं समाजाचं, त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. पण खंता एकाच गोष्टीची वाटती, बटुळे बाबा एक अडाणी माणूस आहे. बटुळे बाबा काही शिक्षणदार नाही, काही नाही, ऊसतोड्या माणूस आहे. आणि माझ्या जर समाजाला गोरगरीब जनतेला जर कोणी डाग लावित असेल तर त्याच्याकरता बटुळे बाबा उद्धार झालेले आहे. ज्या दिवशी पहिली वाईट पडली त्या दिवशी माझ्या बायकोचं म्या उजव्या हाताने कुकू पुसण्याच्या ऐवजी डाव्या हाताने पुसलेले. मी तिला सांगत असतो, मी आलो तर घरी तुझा, गेलो तर समाजात आहे. त्याच्यामुळं मला काही वाटत नाही. पण माझ्या समाजावर प्रत्येक वेळेस समाजाला टार्गेट करणं, प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्याला गालबोट लावणं, प्रत्येक गोरगरीब जनतेला कुठंतरी दुखीनं, हे मला सैन होत नाही. कारण मी गरिबीतून जाण आहे, मला अनुभव आलेला आहे. माझे कातडं उन्हाने वाळलं नाही, यांनी याच्या अशा म्हणजे करपून अंगाला चिकटलेलं आहे. इतक्या त्रासमधून निघलेला माणूस आहे मी. त्याच्यामुळे मला जाण आहे माझ्या समाजाची, माझ्या जनतेची, गोरगरीब सगळ्या समाजाची. कोण काय करतंय, कोण काय नाही, याच्यासारखे आपल्याकडे काही प्रस्थापित लोक नाही आहेत. सामान्य लोक आहेत आपण. आणि सामान्य लोकांच्या ताटातलं घेऊन बरं ते घ्यायचं होईन, कायदेशीर असेल तुमचं, कायदेशीर तुम्ही घ्या, राहा, काय करायचं ते सरकार आणि भांडण तुमचं आहे. समाजाचं आणि ते आपलं भांडण आहे का? त्या समाजाचं आणि ह्या समाजाचं काही भांडण आहे का? तुम्ही आरक्षण देणार आहेत काही इथं बसलेले कोणी त्यांना? नाही. मी देणार आहे का? नाही. तो घेणार आहे का? नाही. कायदा आहे, कायदा जो लिहिला त्या कायद्याप्रमाणे त्याला काय असेल ते मिळेल, सरकार देईन नाही देईन. पण ह्या प्रत्येक गोष्टीला उठाव सुटाव का भुजबळ आमका, ते धनंजय तामका, पंकजा फलानं, तो वंजाऱ्याची जात कुठं वाढायची, आता याची जात वाढायची, त्याची जात वाढायची, नेमकं तोही जात आम्हाला कळली नाही कुडाली. हो हा भरपूर मला आता पातळीच्या सभेच्या नंतर भरपूर लोकांनी टार्गेट केलं. हजारो लोक रोजचे फोन येतात. आम्ही त्या गोष्टीला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि माझ्या समाजाला जर कोणी बटा लावीत असेल, माझ्या गोरगरीब जनतेला जर कोणी हे करीत असेल तर बटुळे बाबा कवा बी अर्ध्या रातचा तयार आहे मराय करता. मरायला आणि मारायला बटुळे बाबा भेट नाही, पण सत्य लागतं. आणि सत्तेनेच आपल्याला हे जी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दिलेलं आहे संविधान, बाबासाहेबांनी जो कायदा दिलेला आहे, ह्या कायद्यानुसार चालणारे लोक आहेत आपण. याच्यासारखे आडमोठे कुठंतरी आपलं हे करायचं आणि कुठंतरी दंडामुडपी करायची. अरे तुमच्या अंगात जरी ताकद असेल, तुमच्याकडे जरी सगळी सत्ता असेल, कारखानदारी संस्था एवढं जर सगळ्या समाजाने देऊन तुमची गुलामगिरी करते, तरी तुम्ही त्यांच्या ताटातलं खातात. मग आपल्या लोकांनी कवर शांतत राहायचं? आपल्या लोकांनी पण याचा विचार करायला पाहिजे. त्याची एक कमेंट जर आली तर आपल्या 100 कमेंट टाकायची इथून मोर. एक लक्षात धरा, एवढी माझी तरुण पिढीला विनंती आहे. त्याची एक कमेंट आली, मला एका दिवशी 150 कॉल धमक्याचे शेचे येते. पण माझं एकटा पोऱ्या द्यायला भरून पुरवतो. एकटा पोऱ्या द्यायला जितकं पाहिजे तितकं उत्तर देतो अगदी पद्धतशीर. त्याच्यामुळं आपण काही कोणाचं मिंदे नाहीत. आपल्याला कायद्याने दिलेले आणि नेमाने आलेले आपले खरखोटं दाखलेले आपल्या परिस्थिती आहेत. ह्या परिस्थिती अनुषी दिलेले SC ST हे बाबासाहेबांनी जे ठरविलेले, OBC हे कॅटेगरी ज्या ठरविलेल्या आहेत, ह्या कॅटेगरी परिस्थिती पाहून दिलेल्या आहेत. हे ज्या वेळेस आरक्षण पाहिजे होतं ते ज्या देत होते बाबासाहेब म्हणले होते तुम्हाला गरज पडेल, त्यावेळेस हे काय म्हणले, आम्ही पाटील आहेत. आम्ही कोण आहेत? पाटील आहेत. मग आता तुम्ही पाटील आहेत तर आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला मारे तुम्ही
पाटीलच आहेत ना, मग तुम्ही का उगाच गोरगरीब बोलू त्याच्या जाते याच्या नादी लागून तुम्ही त्याच्या उगाच डवचिता. अहो पराडाला डवचू नका तुम्ही, नागाचे पिल्ले आहेत ना, नागाच्या पिल्ल्यासारख्याच वागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे असं याच्या एका जातीवर केलेलं नाही. 18 पगड जात होती, सर्व समाजाने संघ घेऊन स्वराज्य स्थापन केलं. बाबासाहेबांनी विट्या असलेला म्हणजे असा काही एका जातीवर नेला नव्हता. सगळ्याच कॅटेगरी पाहून, सगळ्याचा इतिहास बघून, परिस्थिती बघून ती ज्याला ज्याचं त्याला दिलेलं आहे. आणि तुम्ही परिस्थिती काय बघता? जर्शिक दांडा मुडपी केली, एखादा जर्शिक बोलायला लागला का त्याच्या लगेच त्याला 200 कमेंट का 200 घोडे. अरे हे सांगितलं का तुम्हाला? आणि पुन्हा म्हणते आम्ही खानदानी छत्रपती हे. अरे छत्रपती महाराज हे करीत होते का? छत्रपती महाराज आया बहिणीला आईला आई, महिला बहिणीला बहीण म्हणणारे होते. अरे तुम्ही बहिणीला माय म्हणणार आणि आईला आई म्हणणार, तुम्हालाच कळा ना नेमकं आई कोणती बहीण कोणती. ह्या पद्धतीने राहा. आणि आतापर्यंत मी समाजावर कधी टार्गेट केलेलं नाही, कारण माझं आणि समाजाचं भांडण नाही, माझं आणि एकट्या जरांगेचं भांडण आहे. का की त्यांनी समाजात तेट निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळं मी त्याचा समाजाला दोष देत नाही. माझ्या आख्या चारी बाजूला तुम्हाला सांगतो 55 ते 60 लोक मराठा समाजाचे आहेत बिचारे. त्याची जमीन मी घेतलेली आहे, पण ते इतके याच्यासारखे नालायक, याच्यासारखे नीच नाही आहेत. कारण मानव त्या माणसाला असतंय एक अर्ध कुठं ना कुठे जन्मलेला असतंय. 100 पैकी 10 लोक वाईट असतातच कोण्या समाजात, पण त्याचा भान ठेवावं लागतं. कोणी काय केलंय, कोणाकरता कोण काय करता येतं. तर तुम्हाला सांगतो हजारो लोक आहेत असे आम्हाकडं, त्याच समाजाचे आहेत बिचारे. आणि कायद्याचे नियमन मिळन त्यांनी मिळन, पण ह्यो गडी उठतो सुटतो काही येऊन जाऊन हट कोण्या जातीचं आहे रे ते, कोण्या वाड्याचं आहे रे ते. अरे तू कोण्या वाड्याचा आहे हे आधी आईला विचार. मीडियावाल्या जवळ घ्यायचं, अगं आई मी कोण्या जातीचं आहे हे विचारलं, बिचारी सांगेन ती सत्य. आधी हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळं माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सर्व तरुण पिढीला आणि आपल्या ओबीसी समाजाला की त्यांच्या म्हणजे त्याचा जर झेंडा असेल तर आपला दांडा कम्प्लीट ठेवायचा. आणि त्याच्या एका कमेंटला कमीत कमी आपल्या 100 कमेंट पडल्याच पाहिजे. कारण आपण त्यांनी टाकलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि उत्तर दिलं तरच ते सोपत येत, नाही तर ते काय आहे याच्या गोष्टीसारखी गोष्ट आहे त्याची. सापाच्या तोंड किती ठेसलं तरी शिपूट हालीतच राहते मागून डुक 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 डुक. त्याच्यामुळं काय करा, ह्या लक्षात घ्या, समाजाने एक होणं सर्व SC ST वंजारी असो, माळी असो, धनगर असो, 18 पगड जातीने आपण एकत्र आलोत तर कुठंतरी भविष्यात राजकारणामध्ये कुठंतरी आपला एक अर्धा पंचायत समितीचा मेंबर, जिल्हा परिषदचा मेंबर, सरपंच सदस्य होतोय. हे होईन पुन्हा. नाही तर आपण जर समजा आपले भरकतच राहिलो, चाललंय म्हणणं नाही पाटील लय भारी येतं, पाटील अगदी काय रात्री गोंडा लावला होता मला माग बघू नये म्हणून. हा जरी असे ते गोंडे लावित राहिले आणि तुम्ही नाही मागे बघितलं, तुम्ही मोरत चालत राहिले तर पाठी मागून तुमचे टाचा 100% तुडीणारे लोक आहेत. त्याच्याकरता त्याला राजकारण न्यायचं, तुमचं आरक्षण न्यायचं म्हणजे हे काही याचं नाही, लेकरा बाळाच्या भविष्याकरता नाही किंवा गरीब मराठ्याचा लढा नाही आहे. सामान्य मराठ्याकरता काही नाही याच्यात प्रस्थापित मराठा हे जी आहे कारखानदारी राजकारण याच्याकरता ह्यो मनोज जरांगेचा लढा आहे. ह्यो सामान्य मराठ्याकरता नाही. सांगा तुम्ही मला, आज बी त्याच्याकडं 1300 कोटीचे कामं आहेत. 1300 कोटीचे कामं 1300 लोकांना दिल्याच्या नंतर 1300 लोक येणार का नाही बाबू? आता हा मागून काही तुम्ही कोणी चहा पेलेले आहेत का? आहेत का कोणी चहा पेलेले? हो, आता मला तर मला चहाची पाहिजे तर मी तुम्हाला देऊ कुठून? हा, कारण उगाच 1300 कोटीचे कामं 1300 लोकांना दिले तर किती लोक झाले? 1300. वाळू माफीवाल्याचे तुम्हाला सांगतो 200 टिप्पर चालू येतं गेवराई आणि आंबट तेवढ्या परिसरात. 200 टिप्पर मागे, एका टिप्पर मागे 1000 रुपये रोज. किती रुपये झाले ते? 2 लाख रुपये रोज. आणि त्या 200 टिप्परवाले 200 माणसं, हे 1300 ते 200 किती झाले? 1500. मग 1500 माणसं 1000 माणसं यायला काय आवड आहे का? आता इथं आपला असं झालंय, तिची बायको शेण काढायला गेली तर नवरा बैल सोडून जातोय. नवरा बैल सोडून जातोय तर पोरगा कुणा म्हणलं शाळा जाता जाता मध्येच हुकलंय. म्हणजे असेच फजिती आता आपल्या गरीबाच्या, आणि त्याच्यात ते बोट घालायला चाललेत.
अरे बाबा हो, तुम्ही काय आमच्यात बोट घालू नका. ज्यावेळेस खरा प्रसंग येईल तुम्ही असं समजू नका की बा हे 18 पगड जाते आणि ही कुठंतरी म्हणजे काय बाबा आपण काय गाजर दिलं का चुकीत बस. अरे आम्ही गाजर देऊ, आता तुम्ही चुकीत बसा एवढीच माझी सर्वांना सांगण्याची विनंती आहे. प्रत्येकाने जागराचा शेंडा द्यायचा, तोंडात द्यायचा आणि त्याला चोखा लावायचा आणि आपण मागून ठोका टाकायचा. जय भीम जय महाराज.